Dear students, the topic for today is content of document. So, content of document means patient's information should be in narrative form, flow sheets and easily understandable. The content of document म्हणजे मेडिकल रिकॉर्डान आम्ही जे सगळे बरयतात तेका कंटेंट म्हणतात. सो तो कसो आसूंक जाय तर नरेटिव्ह फॉर्म म्हणजे फूल एक्सप्लेनेशन बरोवंक जाय ताजें आनी पेशंट सांगता तशें बरोवंक जाय आनी इट शूड बी इजिली अंडरस्टेबल. तातूंत कितें कितें बरोवप तर सगळ्यान पयलीं एडमिशन नोट. सो एडमिशन नोट इट इज डन बाय GDA following the assessment made, current status of patient and orientation of patient. सो ते GDAन बरोवपाचें केन्ना तर डॉक्टरान चॅक करून जातकूच डॉक्टर कितें सांगता तें बरोवप, पेशंटाचो करंट स्टेटस म्हणजे आतां पेशंट कसो आसा तो आनी ओरिएंटेशन ऑफ पेशंट. इट इन्क्लूड्स टायम ऑफ अरायवल म्हणजे पेशंट कितल्याक आयलो तो टायम बरोवप, मागीर एज, जेंडर, एड्रेस, मेडिकल डायग्नोसीस म्हणजे पेशंटाक खंयचो डिजीज जाला तो, मागीर ट्रिटमेंट बरोवप, इन्वेस्टिगेशन म्हणजे कसल्यो टेस्टी बी सांगले जाल्यार आनी प्रोसिजर्स म्हणजे कितें कितें करपाक लायला तेका जाल्यार तें बरोवप. Next, change of shift notes. During each shift, documentation of patient's assessment is done. आता चेंज ऑफ शिफ्ट्स नर्सिंगच्यो जाता. सो तांच्यांनी आपली शिफ्ट चेंज जाता तेन्ना बरोवन दवरप आसता थंय की नेक्स्ट पेशंटाक कितें करपाक लायला तें. आतां समज खंयचीय गुळी दनपारां घे आनी रातची घे म्हणून सांगलें. सो दनपारची सिस्टर जेन्ना घरा वता तेन्ना तिणें बरोवन दवरपाचें आसता थंय की ताका रातची एक गुळी दिवंक जाय म्हणून. ताका चेंज ऑफ शिफ्ट नोट्स म्हणटा. नेक्स्ट, एसेसमेंट नोट्स म्हणजे जेन्ना पेशंटाक चॅक करता तेन्ना ताजें फूल डॉक्युमेंटेशन बरोवन दवरप आसता की एट टायम ऑफ एसेसमेंट कितें कितें एग्जामीन केलें आनी ताजो आउटकम कितें जालो तो बरोवन दवरप, ताका असेसमेंट म्हणटात. मागीर इंटरवल ऑर प्रोग्रेस नोट. Interval or progress note includes any changes in patient's condition, treatment, investigation, vital signs, general appearance is noted and it is usually done after every 2 to 4 hours. Progress note म्हणजे आफ्टर एवरी 2 to 4 hours पेशंटाचे वायटल सायन्स किंवा ताजे जनरल अपियरन्स चॅक करप आनी कितें कितें चेंजीस जाल्या ते बरोवन दवरप, ताका प्रोग्रेस नोट म्हणटा. आनी समज जर डॉक्टर रावंडाक आयलो आनी ताणें समज जर ट्रिटमेंट बी चेंज केली जाल्यार ते सगळें बरोवन दवरप. मागीर आसता तो ट्रान्सफर ऑर डिस्चार्ज नोट्स. इट इज गिवन वेन पेशंट इज ट्रान्सफर्ड टू एनादर हॉस्पिटल फॉर फर्दर ट्रिटमेंट ऑर इन्वेस्टिगेशन. आतां ट्रान्सफर नोट म्हणजे जेन्ना पेशंट एका हॉस्पिटलांतल्यान दुसऱ्या हॉस्पिटलान ट्रान्सफर करता फॉर फर्दर ट्रिटमेंट किंवा इन्वेस्टिगेशन तेन्ना एक नोट बरोवन दवरचो पडटा की ह्या कारणाक लागून पेशंटाक दुसऱ्या हॉस्पिटलान व्हरता, ताका ट्रान्सफर नोट म्हणटा. आनी डिस्चार्ज नोट म्हणजे जेन्ना पेशंट सारको जाता तेन्ना पेशंटाक हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज दिता तेन्ना जो नोट बरयता ताका डिस्चार्ज नोट म्हणटा. मागीर पेशंट टिचींग नोट्स म्हणजे जेन्ना पेशंट घरा वता तेन्ना पेशंटान घरा कडेन कितें कितें करप तें सगळें पेशंट टिचींग नोट्सान बरोवपाचें आसता. All the teaching that occurs should be noted. मागीर येता description of observation. GDA notes should not be recorded objectively. Only the narrated history of the patient should be noted in GDA notes as subjective. आता description of observation म्हणजे डॉक्टराक किंवा GDAक जे कितें पेशंटाचेर दिसता किंवा ते जे कितें ते ऑब्जर्व करता ते फूल सारकें एक्सप्लेन करप किंवा बरोवप, ताका डिस्क्रिप्शन ऑफ ऑब्जर्वेशन म्हणटा. आनी इट शूड बी कंप्लीट म्हणजे एक एक वर्ड बरोवप नासता, फूल ताची सेंटेन्स बरोवप, ताका डिस्क्रिप्शन ऑफ ऑब्जर्वेशन म्हणटा. मागीर येता ते सिम्पटम्स एंड कंप्लेंट्स. सिम्पटम्स शूड बी डॉक्युमेंटेड इन डिटेल. सिम्पटम्स म्हणजे पेशंटाक कितें कितें जाता ते सगळे सिम्पटम्स म्हणजे पेशंट आपल्या तोंडान सांगता की आपल्याक बाबा पोटान दुखता ते सगळें थंय बरोवप. All the subjective and objective data should be noted, including the location, duration, intensity, size and frequency.
आता लोकेशन म्हणजे पोटान दुखता म्हणजे एक पर्टिक्युलर सायट सांगता पेशंट की बोमलेगडे दुखता किंवा एका कुशीन दुखता, तेका लोकेशन म्हणटा. ड्युरेशन म्हणजे टायम, म्हणजे कंटिन्युअस दुखता काय जेवतकूच दुखता, तेका ड्युरेशन म्हणटा. मागीर इंटेन्सिटी म्हणजे कितलो वेळ आणि कशें दुखता तें. खूब दुखता म्हणजे पेशंटाक पेन टॉलरेट जायना, किंवा मातशें दुखता पेशंट टॉलरेट करपाक शकता, ताजे वयल्यान इंटेन्सिटी कळटा. सायज एंड फ्रिक्वेन्सी. सायज जर समज आनी कितें सुजला किंवा खंय कितें स्वेलिंग बी जाल्यार तातूंत सायज. आनी फ्रिक्वेन्सी म्हणजे परत परत जाता काय दिसाक एकदांच दुखता किंवा कंटिन्युअस दुखत रावता, तेका फ्रिक्वेन्सी म्हणटा. सो जेन्ना सिम्पटम्स बरयता तेन्ना हे सगळें बरोवपाचें आसता ताज्या वांगडा. वायल डॉक्युमेंटींग द कंप्लेंट्स, केअर गिवन एंड रिस्पॉन्स ऑफ द पेशंट ऑल्सो नीड टू बी डॉक्युमेंटेड. म्हणजे कंप्लेंट्स बरयता आसतना ताणें आनी खंय ट्रिटमेंट घेतल्या आनी ट्रिटमेंट जर घेतलें आसत जाल्यार तेका म्हणजे तेका बरें दिसलें काय ना, किंवा आनी तेजें ट्रिगर जालें, तेका रिस्पॉन्स ऑफ पेशंट म्हणटा. सो हे सगळें बरोवप आसता. मागीर येता ड्रेसिंग ट्यूब्स एंड अटॅच डिवायसीस. केअर ऑफ द ट्यूब शूड बी डॉक्युमेंटेड एवरी 2 to 4 hours. फॉर ड्रेसिंग मेन्शन द साइट, ड्रेनेज, कंडिशन ऑफ द वुंड. फॉर IVF, रेट ऑफ फ्लो, कंडिशन ऑफ द साइट ऑफ इन्फ्युजन, रेडनेस, सोरनेस, वॉर्मथ. आणि इन केस ऑफ फीडिंग ट्यूब्स, नोट द अमाउंट ऑफ फीड गिवन. आता केअर ऑफ द ट्यूब शूड बी डॉक्युमेंटेड एवरी 2 to 4 hours. केअर ऑफ द ट्यूब्स म्हणजे तेका पेशंटाक ट्यूब्स अटॅच करतात किंवा थ्रू ट्यूब्स तेका कितें तरी दितात, सो तांकां केअर ऑफ द ट्यूब्स म्हणटा. आनी ते 2 ते 4 वरांनी चॅक करप आसता. आतां समज फॉर ड्रेसींग, आतां समज ड्रेसींग करपाक सांगलें त्या पेशंटाक जाल्यार सगळ्यान पयलीं आमकां कितें पळोवचें पडटा, मेन्शन द सायट. सायट म्हणजे खंयच्या जाग्यार ड्रेसींग करप तें. मागीर ड्रेनेज केन्ना आसता, समज जर वुंड आसत आनी तातूंत पस जाल्लो आसत जाल्यार आमकां ड्रेनेज करची पडटा. ड्रेनेज म्हणजे तो पस भायर काडप आनी मागीर ड्रेसींग करप. तशेंच कंडिशन ऑफ द वुंड म्हणजे वुंड कसो आसा, पेकत आयला काय ना, काय खूब रगत व्हांवता, हें सगळें बरोवचें पडटा. मागीर फॉर IVF म्हणजे सलायन बी लायतात तेका. सो रेट ऑफ फ्लो म्हणजे पर मिनीट कितले ड्रॉप्स पडटात ते बरोवन दवरचें पडटा आनी त्याच प्रमाणे ती सलायन ऑन करची पडटा. सो कंडिशन ऑफ द सायट ऑफ इन्फ्युजन म्हणजे आमी आतां ते इन्सर्ट करता बॉडीन, थंय रेडनेस आसा, सोरनेस आसा, वॉर्मथ, ते सगळें नोट करून दवरप. आनी इन केस ऑफ फिडींग ट्यूब्स, नोट द अमाउंट ऑफ फीड गिवन. फिडींग ट्यूब्स म्हणजे जर पेशंटाक गिळपाक जायना जाल्यार तेका ट्यूब घालता आनी त्या ट्युबांतल्यान कितले घातले म्हणजे कितले ml घातले ते सगळें नोट करून दवरचें. सो पेशंटाक जे कितें डिवायसीस अटॅच केल्ले आसता सो तांचेर सगळें तांच्या बद्दल आनी तांची सायट किंवा कितले अमाउंट ते सगळें बरोवचें पडटा. मागीर येता मेडिकेशन एंड ट्रिटमेंट. ऑल द मेडिसिन्स एडमिनिस्टर्ड शूड बी नोटेड. इन केस इफ एनी मेडिसिन इज नॉट गिवन, इन्फॉर्म द डॉक्टर. If any state dose is given, note the time, route, dose, name of medicine. Observation of psychosocial status should be done. Document the level of consciousness, orientation to time, place, person. आता मेडिकेशन एंड ट्रिटमेंट म्हणजे पेशंटाक खंयचे मेडिसिन्स खंयच्या टायमार दिले ते बरोवन दवरचें पडटा. आनी जर खंयचो दिवंक ना जाल्यार ते सुद्दां इन्फॉर्म करपाक म्हणजे डॉक्टराक इन्फॉर्म करूंक जाय किंवा त्या हाजेर ताज्या पेशंटाच्या फॉर्मार बरोवन दवरप. इफ एनी स्टेट डोज इज गिवन, नोट द टायम. स्टेट डोज म्हणजे टेस्ट डोज जर दिलो जाल्यार ताजो टायम, रूट आनी मेडिसिनाचें नांव बरोवन दवरपाचें आसता. ऑब्जर्वेशन सगळें नोट करून दवरपाचें आसता. डॉक्युमेंट द लेवल ऑफ कॉन्शियसनस. लेवल ऑफ कॉन्शियसनस म्हणजे पेशंट शुद्धीर आसा काय ना तो. आनी ओरिएंटेशन टू टायम, प्लेस, पर्सन म्हणजे पेशंटाक सगळें याद आसा काय ना ते सगळें चॅक करून थंय बरोवप आसता. मागीर येता लिव्हिंग अगेन्स्ट मेडिकल एडवायस म्हणजे लामा आनी डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल एडवायस म्हणजे DAME. पेशंट लिव्हिंग द हॉस्पिटल अगेन्स्ट द एडवायस ऑफ डॉक्टर एज ही इज नॉट मेडिकली फिट फॉर डिस्चार्ज. आता लिव्हिंग अगेन्स्ट मेडिकल एडवायस म्हणजे आता समज पेशंटाक हॉस्पिटलान एडमीट केलो पण जर पेशंटाक
डिस्चार्ज घेवपाचो आसता, पण डॉक्टर डिस्चार्ज दिवपाक रेडी नासतात. त्या टायमार लिविंग अगेन्स्ट मेडिकल एडवायस करता, म्हणजे पेशंट लिव्स द हॉस्पिटल अगेन्स्ट द एडवायस ऑफ डॉक्टर. म्हणजे दुसऱ्या डॉक्टरा कडल्यान किंवा थंयसरलोच स्पेशलिस्ट डॉक्टरा कडल्यान ते बरोवन घेतात की हांगा पेशंटाक हॉस्पिटलान रावपाचें ना, ताका घरा रावपाचें आसा आनी घरा ताजी सगळी ट्रिटमेंट हॉस्पिटला भशेनूच आमी करतले अशें बरोवन दिवप किंवा बरोवन दवरप. ताकाच पेशंट लिव्हिंग द हॉस्पिटल अगेन्स्ट द एडवायस ऑफ डॉक्टर म्हणटात.